धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमची माती आमची माणसं या फोन इन लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी साक्षी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, शेती म्हटलं की मेहनत आणि कष्ट ह्या गोष्टी आल्याच, पण सध्याच्या आधुनिक युगामध्ये केवळ शारीरिक कष्ट करून चालत नाही, तर त्याला तंत्रज्ञानाची आणि स्मार्ट कामाची जोड हवी असते. हीच गोष्ट लक्षात घेत आपल्या शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी आणि शेती अधिक लाभदायक होण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी अत्यंत उपयुक्त आणि आधुनिक अशी कृषी यंत्र आणि अवजारं विकसित केली आहेत. ही कृषी यंत्र आणि अवजारं कोणकोणती आहेत, त्यांचा वापर कशा पद्धतीने करता येईल आणि एकूणच आपल्या शेतीसाठी किती उपयुक्त आहेत, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या कार्यक्रमातून घेणार आहोत. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित कृषी यंत्रे आणि अवजारे. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर तुळशीदास बाष्टेवाड सर. कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. नमस्कार. तर मंडळी, आज आपल्याला तुळशीदास सर मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर तुळशीदास बाष्टेवाड सर, सरांबद्दल सांगायचं झालं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहिल्यानगर येथील अखिल भारतीय समन्वयित कृषी अवजारं आणि यंत्र संशोधन प्रकल्पाचे ते प्रमुख संशोधक म्हणून कार्यरत आहेत. या क्षेत्रामध्ये एकूण 27 वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. कृषी यांत्रिकीकरणामध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट संशोधन आणि विस्तार कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं आहे. चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत करते आणि आजच्या पहिल्या प्रश्नाकडे येते की आत्ताच्या काळामध्ये आपण असं बघतोय की भरपूर क्षेत्रामध्ये आधुनिकीकरण होत आहे. मग आधुनिकीकरण होत असताना कृषी क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलं तर कृषी यांत्रिकीकरण ही आज काळाची गरज का बनलं आहे आणि एकूणच कृषी यांत्रिकीकरण ही जी संकल्पना आहे त्याविषयी काय सांगाल? आपल्याला माहित आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती शेतीवर अवलंबून आहे. आणि कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज आहे की शेतमजूर जे आहेत ते दिवसेंदिवस कमी होत आहे आणि जेव्हा शेतीचे कामं आपल्याला वेळेवर करायची असतात तेव्हा मजूर उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर शेतीचं जर आपण कामाचा जर विचार केला तर ही कष्टाची कामं आहेत आणि या बदलत्या हवामानाचा जर विचार केला तर आज आपल्याला शेतीची कामे वेळेवर होणे गरजेचे आणि योग्य प्रमाणात होणे गरजेचे आहे. कारण आज बदलत्या हवामानामुळे पेरणीलाही पाऊस पडाला आणि कापणीलाही पाऊस पडाला, त्यामुळे आपल्याला शेतीची कामे वेळेवर करणं गरजेचे आहे. आणि जर आपण जर निविष्ठाचा जर विचार केला तर आज खते असतील, बियाणे असतील, औषधे असतील किंवा हे सुधारित अवजार यंत्रे यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे याला योग्य प्रमाणात वापर करणं गरजेचं आहे. आणि आपल्या देशाचा जर विचार केला, लोकसंख्येचा जर विचार केला तर आज उत्पादन आणि उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे. आणि हे जर ध्येय आपल्याला साधायचं असेल तर आज आपल्याला ही कृषी यांत्रिकीकरणशिवाय पर्याय नाही. म्हणून आज जे काही तंत्रज्ञान असेल, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला असेल किंवा अन्य संस्थांनी असेल किंवा खाजगी उत्पादकांनी तयार केलेला असेल, याचा वापर शेतकरी बांधवांनी जर केला तर नक्कीच आपल्याला त्यांच्या लागवडीचा खर्च होऊन उत्पादनामध्ये वाढ होते. आणि यालाच आज आपण म्हणतो की कृषी यांत्रिकीकरण म्हणायचे आणि ही काळाची गरज आहे. बरोबर. आता आपण कृषी यांत्रिकीकरण याविषयी सांगितलं आणि एकूणच भविष्य काळामध्ये ह्याची किती गरज आहे याविषयी देखील सांगितलं. पण सर, आता महाविद्यालयामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये कृषी यांत्रिकीकरणाबरोबरच अवजारं आणि जी यंत्र आहेत ती कोणकोणत्या प्रकारची विकसित केली गेली आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? आपल्या या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे यंत्रे व संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये राबवित आहोत आम्ही. तर या प्रकल्पामार्फत की मातीचा प्रकार असेल किंवा आपल्या वेगवेगळ्या पीक पद्धती असतील, त्याचबरोबर आपलं हवामान असेल आणि शेतकरी बांधवाच्या गरजेनुसार
आपण आपल्या राज्याचा आणि विद्यापीठाच्या 10 जिल्ह्यांतर्गत नुसार आम्ही त्यानुसार वेगवेगळे संशोधन करतो. मग कुठले आपण पीक पद्धतीचा जर विचार केला तर मशागत असेल किंवा पेरणी लावणी असेल, आंतरमशागत असेल, कापणी मळणी असेल किंवा कापणीनंतर जे पीक अवशेष व्यवस्थापन असेल, तर यानुसार वेगवेगळे संशोधन शेतकऱ्यांच्या गरजेनुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहेत. तर त्या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी बांधवांनी करायला पाहिजे आणि जेणेकरून त्यांना जर ह्या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल. बरोबर. आता आपण शेतीमध्ये जे विविध टप्पे आहेत, मशागत म्हणा किंवा मग कापणी इत्यादी, तर त्याविषयी देखील उल्लेख केला, त्याविषयी देखील सांगितलं की ही यंत्र किती महत्त्वाची आहेत या सर्व प्रक्रियेमध्ये शेतीच्या. तर मग आपण एक एक प्रक्रियेमध्ये एक एक यंत्रांविषयी माहिती आता जाणून घेऊया. तर मग मशागतीसाठी म्हणजे सगळ्यात आधी मशागत केली जाते, तर त्याविषयी काय सांगाल? त्याविषयी काही यंत्र किंवा अवजारं वापरली जातात का आणि ती कशा प्रकारे विकसित आहेत? या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की शेतीचे कुठले पीक घ्या, त्याच्यातलं पहिलं काम म्हणजे मशागतीचं आहे. आणि आज बाजारामध्ये अनेक अवजार यंत्रे उपलब्ध आहेत, परंतु राहुरी कृषी विद्यापीठाने काही सुधारित, काही नाविन्यपूर्ण असे अवजार यंत्रे जे विकसित केले आहेत जे मशागतीसाठी वापरतात. यामध्ये मी प्रामुख्याने शेतकरी बांधवांना सांगतो की जसं महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ट्रॅक्टर चलित फुले मूळ नांगर विकसित केलेला आहे. तर यामध्ये जर आपण बघितलं तर हे जे मूळ नांगर आहे, या मूळ नांगरामध्ये आपण जर जी शारपट जमीन आहे किंवा पाणथळ जमीन आहे, ह्या जमिनी कडक झालेल्या असतात, जमिनीचा खालचा थर, आणि जर जमिनीचा खालचा थर कडक झाला तर त्याचा निचरा होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना शारपट जमीन झाल्या तर काही चोपण जमिनी असतात, त्याच्यामध्ये जमीन खालची कडक असल्यामुळे पाणी निचरा होत नाही. तर हा थर जमिनीच्या खालचा कट करणं गरजेचं आहे, त्याला फोडणं गरजेचं आहे, जेणेकरून पावसाचं पाणी जे काय आहे त्याचा निचरा व्हायला पाहिजे. आणि निचरा झाल्यामुळे जे काय आपण पीक घेतो त्याला चांगले त्याच्यामध्ये उत्पादन वाढ होते. मग ह्या दृष्टिकोनातून राहुरी कृषी विद्यापीठाने हा ट्रॅक्टर चलित फुले मूळ नांगर विकसित केलेला आहे. तर याचा जर उपयोग केला शेतकरी बांधवांनी तर साधारणतः याची खोली आपल्याला 3 फुटापर्यंत घेता येते. आणि हा यंत्र जे आहे ट्रॅक्टरच्या 60 व त्यापेक्षा जास्त हॉर्सपॉवरच्या ट्रॅक्टरनी चालवता येते. आणि आपल्या जमिनीची शारपटतेनुसार जर आपण याची जर 3 फीट म्हणा किंवा 4 फीट म्हणा अशा अंतरानं आणि अलॉंग द स्लोप जर आपण याच्या लाईनी मारल्या तर आपल्याला जो जमिनीचा खालचा थर कडक झालेला आहे तो फोडल्यामुळे त्याचा जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण हे जर वर्षातून एकदा किंवा जमिनीच्या याच्यानुसार किंवा शारपटच्या प्रमाणानुसार आपण त्याचा वापर करू शकता. काही जमिनीमध्ये दरवर्षी वापरावं लागते, काही जमिनीमध्ये आपण 2 वर्ष 3 वर्षातून सुद्धा आपण याच्या लाईनी मारू शकता. तर हे शेतकऱ्यांसाठी ही काळजी गरज आहे. आणि आज बहुतांश आपले शेतकरी बांधव पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात. मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शारपट जमिनी तयार व्हायला, मग याच्यामध्ये ऊस असेल किंवा केळी असेल ज्या ठिकाणी पाण्याचा वापर जास्त प्रमाणात, तर मग अशा जमिनीत सुद्धा आपल्याला पीक कापणी झाल्यानंतर तेव्हा मशागतीमध्ये सुद्धा आपल्याला जे ट्रॅक्टर चलित फुले मूळ नांगराचा वापर करायला पाहिजे. बरोबर. या व्यतिरिक्त आणखीन काही आहे? जर आपण मशागतीचा विचार केला तर प्रामुख्याने आपण बघा, आपण नांगरणी, वखरणी आणि लेवलिंग हे 3 कामं प्रामुख्याने मशागतीमध्ये येतात. आता याच्यामध्ये आपण बघितलं की पहिलं काम म्हणजे नांगरणी आहे. आता नांगरणीसाठी बाजारामध्ये ट्रॅक्टर चलित मेकॅनिकल पलटी नांगर आहे, ट्रॅक्टर चलित हायड्रोलिक पलटी नांगर आहे. परंतु ट्रॅक्टर चलित मेकॅनिकल पलटी नांगरमध्ये कष्टाचं काम आहे, कारण त्याच्यामध्ये एक लिव्हर दिलेला असतो आणि तो लिव्हर ट्रॅक्टर चालकाला प्रत्येक वेळेस टर्निंगला मागे वळून त्याला तो लिव्हर ऑपरेट करावा लागतो, त्यामुळे त्याला कष्ट लागते. मग याला पर्यायी म्हणून आज हायड्रोलिक पलटी नांगर पण आलेला आहे. परंतु हायड्रोलिक पलटी नांगरमध्ये याच्यामध्ये एक प्रणाली असते, त्याचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये रिझर्वायर असते, त्याच्यामध्ये ऑइल वापरलं जाते. परंतु याचं जर व्यवस्थितरित्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जे स्किल्ड ड्रायव्हर आहे त्याची गरज आहे, कारण ते प्रॉपर जोडणं, प्रॉपर काढणं, त्याचे होस पाईप वगैरे.
परंतु आपल्या याच्यामध्ये आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि शेतकरी बांधवाकडून आलेलं की बुवा प्रत्येक शेतकऱ्यांना काही स्किल्ड असा अनुभवी ट्रॅक्टर चालक मिळत नाही. मग बऱ्याच वेळेस काय होतं, ते योग्यरित्या जर त्याचा वापर नाही केला, त्याची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित नाही केली, तर त्याच्यामध्ये मग ते योग्यरीत्या काम करत नाही. मग हा एक, आणि याची किंमत थोडी मेकॅनिकल पलटी नांगरपेक्षा जास्त आहे. मग ह्या गोष्टीचा विचार करून शेतकरी बांधवाचे निकट लक्षात घेता तर राहुरी कृषी विद्यापीठाने एक ट्रॅक्टर चालित ऑटोमॅटिक 2 फळी पलटी नांगर विकसित केलेला आहे. तर याच्यामध्ये म्हणजे एक नाविन्यपूर्ण असं तंत्रज्ञान आहे. तर याच्यामध्ये असं की जे मेकॅनिकलमध्ये जो लिव्हर होता, तो लिव्हरसुद्धा आपण ते असं काढलेला आहे आणि हायड्रॉलिक प्रणालीसुद्धा नाही, परंतु हा काम ॲटोमॅटिक बनलेलं की ट्रॅक्टरच्या पोझिशन कंट्रोल लिव्हरनी जर आपण याला ऑपरेट केलं तर हे ॲटोमॅटिक पलटी होते टर्निंगच्या मध्ये. यामध्ये काय झालेलं आहे की मग कष्ट पण कमी झालेलं आहे आणि याची किंमत साधारणतः मेकॅनिकलच्या जवळ आहे, त्यामुळे त्याचे पैसे पण आपल्याला हायड्रॉलिक एवढे द्यायची गरज नाही आणि वापरमध्ये मेंटेनन्स नाही आहे, रखरखाव नाही आहे, लिव्हर नाही, ती असेंब्ली नाही मेकॅनिकलची आणि हायड्रॉलिक प्रणाली पण नाही आहे. तर ह्या ठिकाणी मी शेतकरी बांधवांना आवर्जून सांगू इच्छितो की जर शेतकरी बांधव नांगरणीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित ट्रॅक्टर चलित फुले 2 फळी पलटी नांगराचा वापर केला तर हे अत्यंत चांगल्या प्रकारे नांगरणी पडते, योग्य प्रमाणात खुली आहे, त्याची योग्य प्रमाणात रुंदी आहे आणि सहजरित्या ट्रॅक्टर चालकाला चालवण्यासारखं आहे. तर हा जर नांगरणीसाठी वापरायला पाहिजे. सर, आता आपण पुढे अजून बोलणारच आहोत या विषयासंदर्भात, पण आता एक फोन येतो आहे आपल्याला. रुपेश गुजराती आहेत सिन्नरहून. नमस्कार. नमस्कार. रुपेश गुजराती बोलतो मॅडम, लालचौक नाशिक सिन्नर जिल्हा नाशिक. माझा प्रश्न आहे की सरांनी आता सांगितलं की लावणी, मशागत, खुरपणी यासाठीची वेगवेगळी अवजारे सांगितले, परंतु काही आमच्या भागातील काही ग्रामीण भाग असा आहे की तिथं या गोष्टी जरी शेतकऱ्यांनी घेण्याचे ठरवले तर त्यांना ते परवडत नाही. दुसरी गोष्ट, त्यांना तिथं प्रशिक्षण नसल्यामुळे ते वापरू शकत नाही. अशा अवजारांचं प्रशिक्षण कुठे त्यांना मिळू शकेल जेणेकरून त्यांना ते कमी अवधीत शिकून आणि त्याचा वापर करता येईल आणि अशी अवजारे विकत न घेता कुठे तेवढ्या पिरियड पुरता भाड्याने पण मिळू शकता का, जेणेकरून तेवढ्या पिरियड पुरते त्यांनी ते वापरले आणि यूज करून नंतर ते हे केले तर ते सुद्धा त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडू शकेल. यावर सरांचं काय म्हणणं आहे? निश्चितच याविषयी आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणून घेणारच आहोत, पण आता त्याआधी आपण काही प्रश्न आहेत आपल्या एकूणच शेतीच्या पायऱ्या ज्या आहेत त्याविषयी जाणून घेऊया. सर, मगाशी आपण मशागतीविषयी इत्यादी बोललात, पण त्याच्या पुढे असतं पेरणी आणि कापणी, तर त्याच्याविषयी काय सांगाल की त्याच्यासाठी कोणकोणती अवजारं आणि यंत्र वापरली जातात? यापूर्वी मी आपल्याला अजून शेतकरी बांधव सांगत होते की मशागतीमध्येच एक मी जसं म्हटलं आपल्याला की नांगरणी आणि वखरणी आहे आणि लेवलिंग आहे. तर हे 2 काम वेगवेगळे करताना त्याचा लागवडीचा खर्च वाढतो. तर मग ह्या दृष्टिकोनातून की आज शेतकरी बांधवाचा जो खर्च आहे मशागतीचा तो कमी कसा करता येईल या दृष्टिकोनातून राहुरी कृषी विद्यापीठाने एक नाविन्यपूर्ण असा जो भारतामध्ये पहिल्यांदा असं याचं संशोधन झालेलं आहे, जो ट्रॅक्टर चलित स्पेड नांगर कुळवा सहित, ज्याला आम्ही ट्रॅक्टर चलित स्पेड नांगर विथ डिस्क हॅरो म्हणलेला आहे. तर हा ट्रॅक्टर चलित स्पेड नांगर कुळवा सहित म्हणजे याच्यामध्ये एकाच यंत्राने आपल्याला दोन्ही कामं होतात, नांगरणी होते आणि वखरणी होते. म्हणजे आपली जमीन जी आहे, जे आपल्याला एकदा नांगरणी करावी लागते आणि दुसऱ्यांदा वखरणी करावी लागते आणि मग आपली जमीन ही पेरणीसाठी तयार होते. परंतु ह्या यंत्रानं आपण नुसतं एकाच यंत्राने जर ह्या स्पेड नांगर कुळवासहित यंत्राचा जर वापर केला तर आपली नांगरणी आणि वखरणी हे दोन्ही कामं एकाच वेळेस होतात आणि जमीन आपली पेरणीसाठी योग्य तयार होते. तर त्यामुळे ह्या यंत्राचा सुद्धा शेतकरी बांधवांनी जर वापर केला तर नक्कीच त्यांना फायदा होईल, कारण हा लागवडीचा खर्चही कमी होईल आणि दोन्ही कामं एकाच वेळेस होईल. तर हे एक नाविन्यपूर्ण असं तंत्रज्ञान जे आहे राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. तर या यंत्राचा वापर शेतकरी बांधवांनी करावा आणि हे जे आज 55 HP व त्यापेक्षा जास्त ट्रॅक्टरने सहजरित्या चालवता येते आणि यामध्ये डिस्क दिलेले आहेत. तर डिस्क दिल्यामुळे काय होतं की जे तुमचं नांगरणीला आपण जसं स्पेड प्लाऊ याला म्हणलेलं आहे, त्याचा स्पेड म्हणजे व त्याला त्या प्रकारच्या आकाराचे असे दाते दिलेले आहे जेणेकरून जमीन अशी उकरल्या जाते. म्हणजे खालचा जमिनीचा जो खालचा थर कडक होतो तो याच्यामध्ये होत नाही.
जमीन उकरल्या जाते आणि पाहिजे तेवढी आपल्याला खोली घेता येते. नांगरणी खोली जी आज 20 ते असं नॉर्मल जे प्लॉईंग आम्ही म्हणतो की साधारणतः 20 सेंटीमीटर ही खोली असायला होती, ती सहजरित्या याच्यानं मिळते. आणि जे नांगरणी झाल्यानंतर जे काय ढेकळं वगैरे असतात मातीचे, ते सहजरित्या फोडले जातं. मागे त्याच्या डिस्क हॅरो दिलेला आहे, त्यामुळे ते पल्वरायझेशन होते, जे मातीचं त्याला बारीक बुकटी केल्या जाते. तर असं करून दोन्ही कामं म्हणजे प्राथमिक स्वरूपाची मशागत आणि द्वितीय स्वरूपाची मशागत आणि नांगरणी ओके दोन्ही कामं ह्या यंत्राने होतात. तर असं एक नाविन्यपूर्ण यंत्र असं हे आहे. या यंत्राचा सुद्धा वापर आपल्याला करता येते. त्याचबरोबर मी थोडं आपल्याला सांगतो की मशागतीमध्ये काय अजून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान जे आहे, जे राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केले आणि शेतकरी बांधवांसाठी फार गरजेचे आहे. तर आपल्या राज्यामध्ये काही कोरडवाहू क्षेत्र आहे जवळपास आपण, तर त्याचबरोबर आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये रब्बी ज्वारी मोठ्या प्रमाणात घेतात. आणि रब्बी ज्वारी घेत असताना खरीपाचं जे काय आपण मान्सूनचं जे पावसाळी पाणी आहे ते त्याच्यामध्ये साठवलं जाते, एक वाफे तयार केल्या जातात, बंदिस्त वाफे तयार. आणि पारंपरिक पद्धतीमध्ये जे नांगराने किंवा रिजनी करायचे, परंतु ते अतिरिक्त पाणी आल्यामुळे त्याच्यातून ते फोडून निघून जायचं, पाणी साठायचं नाही. मग यासाठी जे तंत्रज्ञान जे आहे याला कशा प्रकारे करता येईल, तर राहुरी कृषी विद्यापीठाने एक ट्रॅक्टर चलित फुले बंदिस्त वाफे तयार करणारा अवजार केलेला. यामध्ये साधारणतः 6 बाय 2 मीटरचे वाफे तयार केले जातात आणि हे कोरडवाहू शेतीसाठी एक वरदान ठरलेलं आहे. तर या प्रकारचे जर आपण वाफे तयार केले 6 बाय 2 मीटरनी या ट्रॅक्टर चलित बंदिस्त वाफे तयार अवजाराने, तर साधारणतः 1 एकरमध्ये 1 लाख लिटर पाणी आपण इन्स्टिट्यू म्हणून साठवून ठेवू शकता आणि ते रब्बी ज्वारीसाठी वापरू शकता, जेणेकरून की आपली रब्बी ज्वारीच्या उत्पादनामध्ये वाढ चांगल्या प्रकारे होते. तर हे कसं एक तंत्रज्ञान राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे मशागतीसाठी. आणि एक आपल्याला अजून एक नवीन तंत्रज्ञान आहे मशागतीचं मी सांगू इच्छितो की आज आपल्याला माती जी आहे याची उर्वरा शक्ती म्हणा म्हणजे सॉईल फर्टिलिटी हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं. मग आज आपण सेंद्रिय शेतीकडे वळत चाललेलं आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणा किंवा नॅचरल शेती, जे पूर्वी शेती आपण करायचो. तर आपण जे आज गांडूळ खत आहे, तर हे गांडूळ खत देण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाने एक तंत्रज्ञान म्हणजे यंत्र तयार केलेलं आहे, ज्याला ट्रॅक्टर चलित आपण म्हणलेलं आहे किंवा मॅन्युअर स्प्रेडर, म्हणजे खास हे फळबागेसाठी डेव्हलप केलेलं आहे. तर यामध्ये एक ट्रॉली दिलेली आहे आणि या ट्रॉलीमध्ये आपण साधारणतः 1 टन गांडूळ खत आपण टाकू शकतो आणि फळबागेला जे आहे सेंद्रिय खत म्हणून याचा वापर केला जाते. आणि याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आपल्याला पाहिजे तेवढा दर आणि पाहिजे तेवढ्या अंतरावर आपल्याला फळबागेच्या बेडवर टाकता येते. त्यामुळे हे शेतकरी बांधवांसाठी खूप असं उपयुक्त असं तंत्रज्ञान आहे. आणि बरेचसे शेतकरी बांधव आज आमच्या राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत जे आहेत 10 जिल्हे किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये असेल आणि अन्य राज्यामध्ये सुद्धा आम्ही हे मशिनरी या विद्यापीठामार्फत दिलेले आहेत. तर एक अतिशय उपयुक्त असे हे तंत्रज्ञान आहे. तर या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांना जे मशागतीसाठी जे नाविन्यपूर्ण म्हणा किंवा सुधारित अवजार यंत्रे आहेत जे राहुरी कृषी विद्यापीठानं विकसित केलेले आहेत, तर याची आपण अशा प्रकारे जर वापर केला तर नक्कीच त्यांना फायदा होईल. बरोबर सर, आता या माहितीच्या आधी आपल्याला एक फोन आला होता रुपेश गुजराती यांचा. तर त्यांचा असा प्रश्न होता की ग्रामीण भागामध्ये ही यंत्र कशा प्रकारे आपल्याला मिळतील किंवा मग त्याचा वापर कशा प्रकारे करता येईल आणि सहसा उपलब्ध नसतात ग्रामीण भागामध्ये, मग ह्यांची किंमत त्यांना म्हणजे हवी होती. आणि एकूणच ग्रामीण भागामध्ये या यंत्रांचा वापर करण्यासाठी विद्यापीठ कोणकोणते आहेत आणि त्यांना प्रशिक्षण कशा पद्धतीने यातून घेता येईल? त्यांचा अतिशय एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला. कारण काय आज आपण बघितलं की कृषी विद्यापीठं असेल, समजा आपल्या राज्यामध्ये 4 कृषी विद्यापीठं आहेत, वेगवेगळ्या विभागात आहेत आणि त्या विभागाच्या गरजेनुसार संशोधन आणि विकास कार्य करतात. त्याचबरोबर काही खाजगी संस्थासुद्धा, खाजगी उत्पादक आहेत आणि काही संशोधन संस्थासुद्धा आहेत. परंतु याचं जर माहिती शेतकरी बांधवांना नसेल की त्या काय तंत्रज्ञान आहे, त्याचा कशा प्रकारे वापर व्हायला पाहिजे, तर त्यांनी जसं त्याचं प्रशिक्षण त्यांना उपलब्ध आहे का आणि त्याची उपलब्धता कशी आहे. तर या ठिकाणी मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत जे अखिल भारतीय समन्वित कृषी अवजार यंत्र संशोधन प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये आमचं एक प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये आम्ही जे काही कृषी यांत्रिकरण, ज्या शेतीसाठी लागणारे जे काही सुधारित अवजार यंत्रे असतील
त्यांचं आम्ही प्रशिक्षण देत असतो शेतकरी बांधवांना. त्याचबरोबर ज्या ठिकाणी याची समजा त्यांना म्हटलं की उपलब्धता नाही आहे, तर आज राज्य शासन म्हणा किंवा केंद्र शासनमध्ये ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला एक भाडे तत्वावर त्याची कस्टम हायरिंग सेंटर ज्याला म्हणतो त्याचा आपण उपयोग घ्यायला पाहिजे. किंवा अवजारं बँक आहेत. आज आपले युवा पिढी जी आहे एक रोजगार निर्मिती म्हणून आज राज्य शासन आपलं अनुदानामध्ये कशी अवजारं बँक दिल्या जाते त्याच्या माध्यमातून किंवा आपण म्हटलं की भाडे तत्वावर होणं, तर हे असे आज बँका उपलब्ध आहेत. त्यामुळे काही कस्टम हायरिंग सेंटर्स आहेत. तर हा एक रोजगार निर्मिती एक साधन आहे युवा पिढीसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी ह्या आधुनिक तंत्रज्ञान पण उपलब्ध होईल. तर अशा प्रकारची व्यवस्था राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. आणि राहुरी कृषी विद्यापीठामध्येच आम्ही या प्रकल्पामध्ये एक संग्रहालय सुद्धा उभारलेलं आहे. या संग्रहालयामध्ये जे काय हे संशोधन झालेलं आहे हे सुधारित कृषी अवजारे यंत्र त्यांना बघण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत. तर विद्यापीठामार्फत त्यांना विक्रीसुद्धा होते. ज्या शेतकरी बांधवांना जे काय आज आपण तंत्रज्ञान बघत आहोत माहिती घेत आहोत तर हे जे काही सुधारित कृषी अवजारे यंत्रे आहेत हे राहुरी कृषी विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. प्रशिक्षण पण दिले जाते आणि विक्रीसाठी सुद्धा. सर, मग प्रशिक्षणाचा कालावधी आणि त्याच्या फी विषयी काय सांगाल, ते किती आहे? आता प्रशिक्षण जे आहे वेगवेगळ्या माध्यमाचं आहे की आमच्याकडे जर एक दिवसासाठी जर तो भेटीसाठी आला तर त्याला कुठल्याही प्रकार शुल्क नाही. आम्ही त्या संग्रहालयामध्ये जी माहिती आहे त्यांना आम्ही माहिती सांगतो. त्यांना काय पाहिजे असेल तर डेमॉन्स्ट्रेशन म्हणा प्रत्यक्षित दाखवतो. त्याला कुठले आम्ही शुल्क नाही घेत. परंतु काही असे प्रशिक्षण कार्यक्रम असतात जे संयुक्त विद्यमाने असतात. जसं कृषी विभाग महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल तर त्यानुसार मग त्याच्यामध्ये जे काही शुल्क असेल त्या माध्यमातून दिल्या जाते. परंतु आणि आता बरेचसे शासनच सुद्धा शुल्क देते म्हणजे प्रशिक्षण अरेंज करतात. त्यामुळे शेतकरी बांधवांना असं काही शुल्क देण्याची गरज नाही. बऱ्याचशा योजना अशा आहेत कृषी विभागाकडं ज्या राहुरी कृषी विद्यापीठ म्हणा किंवा अन्य कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण दिल्या जाते. त्यांना त्या प्रकारची तशी व्यवस्था शासनामार्फत बरंच प्रोत्साहन त्यामार्फत दिल्या जाते. तर अशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे. बरोबर. यानंतर आता आपण आणखीन जाणून घेणारच आहोत यंत्र आणि अवजारांविषयी. मात्र आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण माहिती करून घेतो आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित कृषी यंत्र आणि अवजारांविषयी आणि बास्टेवाड सर आपल्याला आज मार्गदर्शन करत आहेत. सर, मगाशी आपण बऱ्याच पायऱ्यांविषयी म्हणजे शेतीतल्या ज्या विविध पायऱ्या आहेत आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी यंत्र आणि अवजार आहेत त्यांच्याविषयी माहिती करून घेतली. पण मग आता पेरणी आणि लावणी यासाठी लागणारी जी यंत्र आहेत अवजार आहेत त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी एकूणच ती यंत्र कशी वेगळी आहेत इतर यंत्रांपेक्षा त्याविषयी काय सांगाल? आपण जर बघितलं तर राहुरी कृषी विद्यापीठानं जसं मशागतीसाठी सुधारित अवजार यंत्र विकसित केले त्याचप्रमाणे पेरणी व लावणी सुट्टीसाठी सुद्धा विकसित केलेलं. तर प्रामुख्याने ट्रॅक्टर चलित ज्योती बहुपीक टोकन यंत्र आहे जे राहुरी कृषी विद्यापीठाचं हे तंत्रज्ञान आहे की आज पूर्ण राज्यामध्ये ह्या कन्सेप्ट म्हणा किंवा ह्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे बहुपीक टोकन यंत्राचं खास वैशिष्ट्य म्हणजे असं की हे मॅक्झिमम म्हणजे गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल किंवा कडधान्य असेल, तृणधान्य असेल, गळधान्य म्हणजे प्रत्येक पिकासाठी हे यंत्र वापरता येते. आणि याच्यामध्ये 2 ओळीतील आणि 2 रोपातील अंतर राखता येते. तर त्यामुळे ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर शेतकरी बांधव आज करत आहेत की कारण हे 2 ओळीतील आणि 2 रोपातील अंतर राखल्यामुळे आपल्याला बीज मात्रा सुद्धा कमी लागते आणि त्याचं उत्पादन सुद्धा चांगलं येते आणि पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. तर ह्या यंत्राचा वापर आज शेतकरी बांधव करत आहेत पेरणीसाठी लावणीसाठी. त्याचबरोबर जसं म्हटलं की बैलचलित सुद्धा यंत्र आहे की याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर बैलानं सुद्धा चालणारं यंत्र आहे की ज्याच्यामध्ये आपण सहजरित्या त्याला ज्योती बहुपीक टोकन यंत्र म्हणलेलं आहे की ज्या शेतकरी आता बैल दिवसेंदिवस कमी होत चालले परंतु जे काही आज राज्यामध्ये बैलांचा वापर करतात काही आपल्याकडे जे छोटे शेतकरी आहेत की अल्पभूधारक शेतकरी आहेत की ज्या ठिकाणी आज ट्रॅक्टर ते घेऊ शकत नाहीत यंत्र तर ते बैलांचा वापर त्यांच्यासाठी सुद्धा हे राहुरी कृषी विद्यापीठाने सगळे ज्योती बहुपीक टोकन यंत्र आहे. याच्यामध्ये हे 3 फणी आहे
आणि सहजरित्या आपल्याला याचा पूर्ण पिकाचं जसं मी म्हटलं की तळधान्य असतील, गळीत धान्य असतील, कडधान्य असतील याला वापर करता येते. आता जर आपण अजून जर या यंत्राचा विचार केला की जर नाविन्यपूर्ण असं किंवा तर आज जसं ऊसाचं एक यंत्र तयार केलेलं आहे राहुरी कृषी विद्यापीठानं की पूर्वी आता जे शेतकरी बांधव आजही सुद्धा बऱ्याच प्रकारे ऊसाचं बेणं हे वापरतात लागवडीसाठी. परंतु आज शेतकरी बांधव आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळलेले आहेत. तर आज नर्सरीमध्ये रोपं जे आपण तयार करतो त्याची पुनर्लागवड केल्या जाते. जसं आपण बघितलं की ऊसाची रोपं असतील किंवा फळ भाजीपालाची रोपं असतील, मिरची असेल किंवा वांगे असतील, टमाटर असतील, तर याची रोपंसुद्धा अशी लावावी. तर त्यांचं जे तंत्रज्ञान जे आपल्याला वापरायचं आहे तर यासाठी राहुरी कृषी विद्यापीठानं एक ट्रॅक्टर चलित फुले ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र विकसित केलेलं आहे. यामध्ये काय होतं की आपण जे नर्सरीमध्ये जे रोपं तयार केले जे प्रोट्रेजमध्ये ते प्रोट्रेज ह्या यंत्राद्वारे आपल्याला पुनर्लागवड करता येते. मग याच्यामध्ये 2 ओळीतील अंतर आपल्याला 2 रोपांचे अंतर याच्यामध्ये समायोजन करण्याची सुविधा दिलेली आहे. आणि ऊसाची रोपे सुद्धा आपल्याला पुनर्लागवड करता येते आणि भाजीपाल्याची सुद्धा रोपं एका यंत्राला म्हणजे एकाच यंत्राने आपल्याला दोन्ही पद्धतीचे पीक पद्धतीच्या आपल्याला रोपांची पुनर्लागवड करता येते. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे की अशा पद्धतीचा जर वापर केला आज बरेच शेतकरी बांधव या ऊसाच्या रोपाच्याकडे वळत आहेत आणि त्यांना सपोर्ट म्हणून आज जे काही शुगर फॅक्टरी आहेत त्यांना कमी दरामध्ये हे रोपं उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे त्यांचा लागवडीचा जो पारंपरिक पद्धतीमध्ये जे बेणे लावायचे त्यांच्या लागवडीचा खर्च कमी होत आहे. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव करत आहेत आणि त्यामुळे हे एक चांगल्या प्रकारचं यंत्र शेतकरी बांधवासाठी विकसित झालेलं आहे ज्याच्यामध्ये आपण हे ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र केलेलं आहे. पेरणी लावणीमधल्याच या कामामध्ये हे आपण ट्रान्सप्लांटर म्हणतो जे ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र आहे. बरोबर सर, यानंतर आंतरमशागत करणं हे देखील एक महत्त्वाचं आहे. तर मग अशी कोणती यंत्र आहेत आंतरमशागतीसाठी किंवा मग अवजार आहेत की शेतकऱ्यांना ती सोयीस्कररित्या वापरता येतील आणि जास्त कष्ट पडणार नाहीत? या ठिकाणी आपण प्रामुख्याने जे राहुरी कृषी विद्यापीठानं जे काय आधुनिक म्हणा सुधारित म्हणा किंवा जे कृषी अवजारे यंत्रे आपण विकसित केलेले आहे त्यामध्ये आपण प्रामुख्याने मशागतीचे बघितले आणि पेरणी लावणीचे बघितले. आता जे तिसरं काम ज्याला म्हणतो आपण याच्यानंतरचे काम शेतीचे आंतरमशागतीचं आहे. तर यामध्ये शेतकरी बांधवासाठी आंतरमशागतीमध्ये जे खास फळबागेसाठी एक ट्रॅक्टर चलित जे आहे फुले हायड्रोमेकॅनिकल नियंत्रित 2 झाडाच्या मधील तण काढणी यंत्र विकसित केलेलं आहे. तर हे यंत्र आज आपण पारंपरिक पद्धतीमध्ये मजुरांशिवाय हे करता येतं. 2 ओळीतील आपल्याला रोटावेटरच्या साहाय्याने किंवा आपल्याला ते वेडिंग करता येते म्हणजे तण काढता येते. परंतु 2 झाडाच्या मधील तण आपल्याला काढता येते मजुरांच्या साहाय्यानेच करावं लागायचं आणि याला खर्च येत होता. साधारणतः 1 एकरसाठी 4-5 हजारापर्यंत लागायचे आणि मजुरे उपलब्ध भेटायचे. परंतु राहुरी कृषी विद्यापीठाने एक हे मेकॅनिकल सेन्सर बेस हायड्रोमेकॅल नियंत्रित 2 झाडामधील तण काढणी यंत्र विकसित केलेलं आहे. तर हे जे यंत्र अतिशय उपयुक्त आहे की झाडाला टच झाले की तो बाहेर येते आणि मध्ये पुन्हा जाते. तर असं हे एक उपयोगी आणि 50 ते 60% याच्याने बचत झालेली आहे खर्चामध्ये. तर असं हे एक ट्रॅक्टर चलित फुले हायड्रोमेकॅनिकल नियंत्रित 2 झाडामधील आपल्याला तण काढणी यंत्रे आंतरमशागत. सर थोडं थांबवते तुम्हाला, आता आपल्याला एक फोन येतो आहे. शिवानंद वसेदार आहेत निपाणीहून. हॅलो, नमस्कार, बोला. हा नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, काही ग्रामीण भागामधील शेतकरी जे असतात त्यांना म्हणजे टीव्ही वगैरे माध्यमात मीडिया वगैरे यांच्या माध्यमातून त्यांना काही माहिती मिळत नसतो. पेरणीमध्ये आता सध्या तंत्रज्ञान वेगवेगळं व्हाल्यात, नवीन ट्रॅक्टर मधने पेरणी मन वेगवेगळ्या मशिनरीने पेरणी वगैरे व्हाल्यात. मग तशा शेतकऱ्यांनी जर माहिती घ्यायचं असेल तर त्यांनी कोणत्या माध्यमाने ही माहिती घेऊ शकतात आणि त्यांनी अधिक उत्पादन घेऊ शकतात, तशी कोणती माध्यम आहे आणि तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल अधिक उत्पादन घेण्यासाठी, असा माझा प्रश्न आहे बघा मॅडम.
निश्चितच. त्यांचा प्रश्न असा आहे की उत्पादन वाढीसाठी त्यांनी कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन घ्यायला हवं, कोणाकडनं घ्यायला हवं, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? त्यांनी असं विचारलं की बुवा आज त्यांना हे सगळीकडेच सुविधा उपलब्ध नाही, दूरदर्शन म्हणा किंवा, पण बऱ्याच आपल्या देशामध्ये राज्यामध्ये जसं आकाशवाणी आहे, रेडिओ माध्यम हे आज म्हणजे वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्याचबरोबर समजा अशी सुविधा नसेल तरी आज राहुरी कृषी विद्यापीठाचं जे विस्तार कार्य आम्ही जे म्हणतो त्या माध्यमातून हे जे तंत्रज्ञान आहे, आम्ही वेगवेगळे मासिक म्हणा किंवा आज वेगवेगळे डिजिटल मीडियामध्ये आपण म्हटलं किंवा आपलं यूट्यूब माध्यम आहे. त्याचबरोबर आज आपण बघितलं की सकाळ ॲग्रोवन जसं ॲग्रोवन मासिक आहे, तर ह्या वेगवेगळ्या वृत्तपत्रातून या मासिकामधून किंवा ह्या डिजिटल मीडियामार्फत आज आपण ह्या प्रकारचं आम्ही जे जे काही तंत्रज्ञान राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही त्याचा प्रचार प्रसार करतो. आणि त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांना समजा ही माहिती घ्यायचीच असेल तर राहुरी कृषी विद्यापीठामध्ये आम्ही तसं केंद्र विकसित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आर्टिक सेंटर म्हणजे किंवा तिथं आम्हाला हे जे काही संशोधन आहे विद्यापीठानं या माहिती केंद्रामध्ये उपलब्ध आहे. आणि अवजारांच्या बाबतीत जर बोलायचं तर आज हे पूर्ण आपल्या राज्यामधील राहुरी कृषी विद्यापीठामध्ये हे भारतीय कृषी अनुदान परिषदेचा हा जो प्रकल्प आहे हा एक मोठा एक प्रकल्प ज्याच्यामध्ये संशोधन विकास कार्य केल्याच जाते आणि प्रशिक्षणसुद्धा दिल्या जाते आणि हे तंत्रज्ञान तिथं या संग्रहालयामध्ये उपलब्ध आहे, ते शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध होईल. त्याचबरोबर वेगवेगळे त्याचे आपण पुस्तक पण आहेत शेतकरी बांधवांसाठी. एक माझं स्वतःचं आधुनिक कृषी अवजार एक पुस्तक विकसित केलेलं आहे, त्याचासुद्धा शेतकरी बांधव उपयोग घेऊ शकतात आणि ही माहिती आपण ते समजू शकतो. निश्चितच ही वेगवेगळी माध्यमं आहेत त्यांच्याद्वारे ते मार्गदर्शन घेऊ शकतात या विषयासंदर्भात. सर, मगाशी आपण आंतरमशागतीतली काही यंत्रांविषयी सांगत होता, अवजारांविषयी सांगत होता, तर जी आहे ज्या यंत्रांविषयी आपण सांगितलं तिथून पुढून आपण सांगू शकाल त्याच्याविषयी? तर आपण जसं की नाविन्यपूर्णचा जर आपण विचार करायलो की आपल्याला जसं म्हटलं किंवा फळबागेमधील 2 झाडामधील तण काढण्यासाठी आज राहुरी कृषी विद्यापीठानं एक ट्रॅक्टर चलित फुले हायड्रोमेकॅनिक नियंत्रित 2 झाडामध्ये तण काढणी यंत्र विकसित केलं. आता तसंच एक ट्रॅक्टर चलित फुले हायड्रोमेकॅनिक ऑफसेट फळबाग व्यवस्थापनाचं यंत्र तयार केलं आहे. कारण आज फळबागेचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे, मग द्राक्षाचे असेल किंवा डाळिंब असेल किंवा अन्य याच्या, तर त्याचा बेड मध्ये जे डेड रूट्स म्हणतो आपण त्याला, जो जारवा तो कट केला जातो आणि त्याचा बेड फोडून त्याच्यामध्ये आपल्याला शेणखत भरल्या जाते. तर त्यासाठी हे यंत्र उपयोगी आहे. त्याच्यामध्ये जी रचनाचा जर विचार केला तर समोरची फाळ ही त्याचे डेड रूट्स कट करते आणि मागची जी फाळ आहे त्याच्यामध्ये त्याचा बेड फोडल्या जाते आणि एक नाली तयार होते, त्याच्यामध्ये शेणखत भरलं आणि हे झाडाला टच झालं की बाहेर येतो आणि म्हणजे हे मेकॅनिकली नियंत्रित आहे. तर हे जे एक ऑफसेट फळ व्यवस्थापन यंत्र हे सुद्धा ते आंतरमशागतीमध्ये आपल्याला वापरता येते. एक नाविन्यपूर्ण असं तंत्रज्ञान फळबागेसाठी. त्याचबरोबर जर आपण विचार केला तर ऊसाचं क्षेत्र आज मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि आपल्या राज्यामध्ये म्हणा किंवा आमच्या राहुरी कृषी विद्यापीठाचं जे नगर जिल्हा असेल मोठ्या प्रमाणामध्ये ऊस लागवडचं क्षेत्र आहे. तर या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार राहुरी कृषी विद्यापीठाने एक असं नाविन्यपूर्ण ट्रॅक्टर चलित फुले 2 ओळीमध्ये चालणारा फॉरवर्ड रिव्हर्स रोटावेटर विकसित केलेला आहे. आणि जे भारतातलं सुद्धा एक हे पहिलं संशोधन आहे ज्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे 2 ओळीच्या अंतरानुसार याला कमी जास्त करता येते. आज 4 फुटाची सरी असेल किंवा 5 फुटाची सरी असेल तर एकाच यंत्राच्या साहाय्याने आपल्याला 4 ते 5.25 फूट सरीपर्यंत आपल्याला वापरता येते. आणि बाकी जे आज बाजारामध्ये जे उपलब्ध होते ते फिक्स होते. 3 फूट सरी म्हटलं काय एकच यंत्र वापरायचं, 4 फूट म्हटलं काय एकच. परंतु हे 2 रो याच्यामध्ये दिलेले आहेत, त्यामुळे आपलं क्षेत्र पण वाढवलं जाते. त्याचबरोबर समोरच्या दिशेने आपण जेव्हा चालवतो तर तेव्हा आपली आंतरमशागत होते आणि त्यालाच फिरून आपण रिव्हर्स विरुद्ध दिशेने चालवतो तर आपल्याला भर घातल्या जाते. तर असं एक अतिशय उपयुक्त असं यंत्र राहुरी कृषी विद्यापीठानं ऊस बांधवासाठी जे ऊस लागवड करतात त्यांच्यासाठी एक वरदान ठरलेलं आहे. तर एक अतिशय उपयुक्त असं यंत्र हे शेतकरी बांधवांनी वापरायचं. आता त्याच्यात जर आपण अजून जर अंतर्मशागतीचा विचार केला
तर या ठिकाणी मी शेतकरी बांधवांना प्रामुख्याने जे नाविन्यपूर्ण आणि सुधारित याच्यावरच आपण चर्चा करत आहे. जे पारंपरिक आणि किंवा जे ऑलरेडी बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याबद्दल आपण शेतकरी बांधवांना माहितीच आहे, परंतु जे नाविन्यपूर्ण आहे आणि गरजेचं आहे शेतकरी बांधवांना, तर त्याचबरोबर आता आज फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत आणि फळबागेमध्ये 2 ओळीत म्हणा किंवा ते गवत मोठ्या प्रमाणामध्ये उगवते आणि ते गवत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आज बघितलं आपण की या वाईल्ड ॲनिमल्समुळे आज आपण बघितलं की शेतकरीसुद्धा जात नाही किंवा साप वगैरे असं याच्याने का. तर एक यंत्र असं राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे की ज्या फळबागेमध्ये आपल्याला गवत कापणी केल्या जाते 2 ओळीतील, आणि हे खास याचं वैशिष्ट्य असं आहे की 2 ओळीतील अंतर कमी जास्त असलं तरी ते ॲडजस्टमेंट करता येते आपल्याला, आणि मधला भाग आणि 2 साईडचा जो आहे फळबागेचा ज्याला आपण जे वरंबा म्हणतो त्याच्यावरचं सुद्धा गवत कापणी केलं आहे, म्हणजे मधला भाग आणि दोन्ही साईडचं. तर हे करतं आणि महत्त्वाचं याचं खास वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये आपल्याला जी उंची आहे गवताची कमी जास्त, म्हणजे हाईट ऑफ कट कमी जास्त करता येतो, त्याबरोबर त्याची रुंदी कमी जास्त करता येते, हे एक याचं खास वैशिष्ट्य आहे. तर हे एक सुद्धा शेतकरी बांधवासाठी अतिशय उपयुक्त असं ट्रॅक्टर चलित फुले फळबाग तण काढणी यंत्र आहे किंवा तण कापणी यंत्र आहे, हे शेतकरी बांधवांनी याचा वापर करायला पाहिजे. त्याचमध्ये जर आपण अजून विचार केला नाविन्यपूर्णचा, तर ऊसाचं क्षेत्र मी आपल्याला सांगितलं तर वाढलेलं आहे. आज ऊस कापणी करता खूप मोठी आज समस्या आहे शेतकरी बांधवांसमोर, कारण ऊस तोडत जो कामगार दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना ऊस तोडणी वेळेवर कारखान्यापर्यंत न्यायची आहे अशा परिस्थितीमध्ये शेतमजुरे उपलब्ध येत नाहीत, आणि जे काय उपलब्ध आहेत आज ऊस तोड कामगार त्यांना आता जर सांगायचं म्हणजे तर इथं मी सांगतो की आज बरेचसे शेतकरी बांधव ऊस जाळायले आणि त्याच्यानंतर ते ऊस तोडणी करायला. मग याच्यामध्ये काय होते की आज प्रदूषण तर वाढतेच, त्यामुळे आपलं सॉईल फर्टिलिटी कमी होते आणि शुगर रिकव्हरी कमी होते. ह्या गोष्टीचा जर विचार केला तर राहुरी कृषी विद्यापीठाने एक नाविन्यपूर्ण असं ट्रॅक्टर चलित फूल जे फुले ऊस रोपे म्हणण्यापेक्षा आपण याला म्हणतो की जे पानं आहेत ते पानं काढणी आणि कुट्टी केल्या जाते. तर असं एक यंत्र तयार केलेलं आहे की कापणीच्या अगोदर आपण ऊसाची पाचट जी आहे ती कापणी केल्या जाते, त्याचे बारीक तुकडे केले जातात आणि जमिनीवर पडल्यामुळे कुजून त्याचं सेंद्रिय खत सुद्धा तयार होते. तर हे यंत्र जर आपण ऊस तोडणीच्या पहिले वापरलं तर जे आज शेतकरी बांधव हे जे ऊस जाळायले किंवा पाचट जाळून प्रदूषण पण व्हायला आणि त्याची उर्वरा शक्ती कमी व्हायली, तर ह्या यंत्राचा जर वापर केला तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल, शुगर रिकव्हरी चांगली मिळेल आणि जी पाचट आज मोठ्या प्रमाणात आहे त्याचं सेंद्रिय खत म्हणून शेतकरी बांधव वापरता येईल. तर या ठिकाणी मी आवर्जून आपल्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की ट्रॅक्टर चलित फुले ऊस पाने काढणी व कुट्टी यंत्राचा वापर करावा, जेणेकरून की हे जे काय आज तुम्ही चुकीची पद्धत वापरायली तर त्याचं प्रदूषण होणार नाही आणि त्यामध्ये आपल्याला जी शुगर रिकव्हरी ती पण चांगल्या प्रकारे मिळेल. तर या यंत्राचा वापर बरोबर, हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आता आपल्याला एक फोन येतो आहे, प्रकाश शिंदे आहेत कोल्हापूरहून. नमस्कार सर. नमस्कार सर, प्रश्न विचार आपला. माझा प्रश्न असा आहे की या ग्रामीण भागामध्ये तुमचे अवजार मिळण्याचं आम्हाला संपर्काचं ठिकाण कोठे? सर, आपला आणखी काही प्रश्न आहे या व्यतिरिक्त? आपणाला सांगू इच्छितो की आपण विचारलं की ग्रामीण भागामध्ये सुद्धा कशी उपलब्ध होईल. आज आपण बघितलं की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे जे संपर्क क्रमांक देखील हवा आहे आपला. तर जे क्षेत्र आहे 10 जिल्ह्यामध्ये विस्तारित आहे. तर आपण बघितलं की सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर असेल किंवा पुणे असेल, धुळे, जळगाव, नंदुरबार असेल, हे 10 जिल्ह्यामध्ये सोलापूर असेल, तर या सगळ्या ठिकाणी आमचे वेगवेगळे संशोधन केंद्र आहेत, वेगवेगळे कृषी महाविद्यालय आहेत, त्याचबरोबर पॉलिटेक्निक्स आहेत. तर या ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचे केंद्र उभारित केलेले आहेत,
ज्या ठिकाणी जे काय विद्यापीठाचं संशोधन झालेलं आहे ते शेतकरी बांधवांना तिथं उपलब्धता होईल. तर ज्या जिल्ह्यामधील ज्या भागातील शेतकरी बांधव असेल त्या ठिकाणच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत जे काय संशोधन केंद्र असेल किंवा कृषी महाविद्यालय असेल किंवा अशा ठिकाणी त्यांनी संपर्क करावा आणि त्या ठिकाणी त्यांना हे तंत्रज्ञान उपलब्धता होईल. बरोबर सर, फोन येण्याच्या आधी आपण मशागतीविषयी आणि एकूणच मळणीसाठी देखील काही यंत्रांविषयी सांगत होता, तर त्याविषयी काय सांगाल पुन्हा? जसं आता आपण बघितलं की शेतीचे विविध कामे आहेत की जसं मशागत झाली किंवा पेरणी लावणी झाली, आंतरमशागत झाली, त्यानंतर आपण जर बघितलं की बुवा आपल्याला कापणी मळणीचे सुद्धा काम येतं की जे पीक तयार झाल्यानंतर आपल्याला आता कापणीसाठी एक तुम्हाला आता आनंदाची म्हणजे गोष्ट आहे म्हणा किंवा शेतकऱ्यांबांधवासाठी एक वरदानच आहे की आज राहुरी कृषी विद्यापीठाने एक ट्रॅक्टर चलित फुले सोयाबीन कापणी यंत्र विकसित केलेलं आहे, जे म्हणजे छोटे शेतकरी असेल किंवा आज बघितलं आपण की जवळपास राज्यामध्ये 55 लाख हेक्टरपर्यंत सोयाबीनचं क्षेत्र लागवडीखाली येत आहे. मग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होत आहे. तर या दृष्टिकोनातून म्हणा किंवा ह्या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी बांधवांना कसा येईल, कारण प्रामुख्याने हे पिकाचा जर आपण विचार केला तर कापणीच्या वेळेसही पाऊस पडतो, मग या ठिकाणी मोठे यंत्रमध्ये जाऊ शकत नाही, ट्रॅक्टर चलित मोठाले यंत्र आणि जे काही कंबाईन हार्वेस्टर आहे ते सुद्धा तिथे जाऊ शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून राहुरी कृषी विद्यापीठाने एक ट्रॅक्टर चलित फुले सोयाबीन कापणी यंत्र जे विकसित केलेलं आहे ते यामध्ये प्रामुख्यानेचे वैशिष्ट्य असे हे हायड्रोमेकॅनिकल नियंत्रित आहे आणि फ्रंट माउंटेड आहे, म्हणजे ट्रॅक्टरच्या समोरच्या भागाला लावल्या जाते आणि याच्यामध्ये हायड्रॉलिक मेकॅनिकल नियंत्रित म्हणजे असल्यामुळे हायड्रॉलिक प्रणाली असल्यामुळे याला पॉवर चांगल्या प्रकारे मिळालेली आहे. आणि आज सोयाबीनचा जो मोठा प्रश्न आहे की सोयाबीनच्या शेंगा जास्त गळणे किंवा सोयाबीनमध्ये जे शॅटरिंग लॉसेस जे म्हणतात तर त्याचंसुद्धा प्रमाण बऱ्यापैकी याच्यामध्ये कमी झालेलं आहे आणि हे छोट्या ट्रॅक्टर चलित असल्यामुळे याचं वेट कमी आहे आणि वेट कमी असल्यामुळे आपल्याला थोडा ओलावा जरी असेल तरी हे आपल्याला सहजरित्या सोयाबीनची कापणी करता येते. आणि खास अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे बंच टाईप आहे, म्हणजे गठ्ठे करून कापणी केल्यानंतर हे गठ्ठे करून साईडला टाकल्या जाते. आज बाजारामध्ये बरेचसे काही विंडरोईंग टाईप आहेत, म्हणजे एका लाईनमध्ये पुन्हा मजुरांच्या सहाय्याने त्यांना गोळा करावं लागते, परंतु ह्या यंत्रानं आपल्याला गठ्ठे टाकल्यामुळे आपली मजुरांची संख्या कमी होते आणि जे काही शॅटरिंग लॉसेस आहेत त्याचं प्रमाण कमी होते आणि हायड्रॉलिक पॉवर दिल्यामुळे याचा आपल्यामध्ये त्याच्यामध्ये योग्य प्रकारे आपल्याला त्याची स्पीड म्हणा काय म्हणा जी ॲडजस्टमेंट जे आहेत पिकाच्या पद्धतीनुसार म्हणा पिकाच्या परिस्थितीनुसार ते ॲडजस्टमेंट करता येते. तर ते एक याचं खास वैशिष्ट्य आहे. तर ते एक शेतकरी बांधवासाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर शेतकरी बांधव करतील आणि ते उपयुक्त ठरेल. सर, एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे कृषी यांत्रिकीकरण. आपण याविषयीच आज बोलत आहोत किंवा यंत्र आणि अवजारं कोणकोणती आहेत याविषयी आता बोलत आहोत, पण मग कृषी यांत्रिकीकरण बळकट करण्यासाठी कोणकोणती पावलं उचलली जात आहेत आज? आता जर आपण बघितलं तर बळकटीकरण ही काळाची गरज आहे. तर आज आपल्या देशामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा की पूर्वी जे आपण 10-20 वर्षा अगोदर जी शेती राहायची ती आज नाही आहे, कारण एक पहिले एकत्र कुटुंब पद्धती होती आणि एकत्रित कुटुंब पद्धती असल्यामुळे जमीन धारणा ही चांगली होती आणि प्रत्येक आपल्या परिवारातला सदस्य हा शेतीचे कामं करायचा. परंतु आज विपरीत परिस्थिती आहे. आज परिवारामध्ये विघटन झालेलं आहे, जमीन धारणा दिवसेंदिवस कमी झालेली आहे आणि हे जे काय आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, हे जे सुधारित अवजार यंत्रे असतील किंवा याच्या किमती प्रत्येकाला परवडणाऱ्या नाही आहेत, परंतु याचा वापर करणे ही काळाची गरज आहे. कारण आज आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं की शेतमजूर उपलब्ध नाही आहेत, त्याचबरोबर शेतीचे कामं कष्टाचे असल्यामुळे कोणी युवा पिढी पण इच्छुक होत नाही आहे. तर आणि या बदलत्या हवामानामुळे आपल्याला वेळेवर कामं गरजेचं आहे आणि हे उत्पादन वाढवण्याकरता आपल्याला पर्याय नाही. म्हणून आज केंद्र शासन म्हणा किंवा राज्य शासन म्हणा की शेतीकडे आज ना की शेतकरी उत्पादक कंपनी फार्म करणं, ज्याला FPOs म्हणतो आपण, शेतकरी गट तयार करणं किंवा सामंजस्य करारामार्फत शेती करणं ही काळाची गरज आहे. तर या माध्यमातून आज शासन मोठ्या प्रमाणावर कार्य करतच आहे.
विद्यापीठ असेल किंवा आम्ही त्याप्रमाणे सगळे या शेतकरी गट असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये केलं जातं तर याला आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य करतो आणि या माध्यमातूनच जर आज शेती केलं तरच हे शेतीचं बळकटीकरण म्हणता येईल. आज इंडिव्हिज्युअल शेती करणं हे कठीण होत चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे ग्रुपमध्ये म्हणा या माध्यमातूनच शेती करणं गरजेचं आहे. सर, यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो की आपल्या शेतीच्या प्रत्येक कामामध्ये महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो. मग महिलांसाठी काही त्यांना करता येतील कामं अशी काही किंवा त्यांचे कष्ट कमी होतील तर अशी काही यंत्र किंवा अवजार आहेत का? आपण म्हणलेलं आहे की खरं पाहिलं तर महिलांचाच मोठा सहभाग आज शेतीमध्ये आहे. पुरुष वर्गापेक्षा जे शेतीचं खरं काम महिला करतात. तर ह्या दृष्टिकोनातून राहुरी कृषी विद्यापीठानं अनेक प्रकारचे महिलांसाठीचे अवजार यंत्र विकसित केले आहेत वेगवेगळ्या कामासाठी. या ठिकाणी मी काही यंत्राचा उल्लेख करू इच्छितो की जसं की विद्युत मोटार चालित फुले भुईमुग काढणी यंत्र आहे. तर या यंत्रामध्ये जर आपण बघितलं तर की जसं आता महिला जे आहेत बसून काम करतात मग त्यांना जे त्रास होतो गुडघे दुखणं किंवा पाय दुखणं या आणि तर या माध्यमातून राहुरी कृषी विद्यापीठाने हे जे भुईमुग शेंगा काढणी यंत्र केलेलं आहे याच्यामध्ये 4 महिला सहजरित्या आपल्या शेंगा तोडू शकतात. तसे त्या प्रकारचे यंत्र उभा टाकून कार्य करू शकतात. म्हणजे युजर फ्रेंडली असं यंत्र आहे आणि त्याची कार्य करण्याची क्षमतासुद्धा वाढलेली आहे. त्यांचं कष्ट कमी केलेलं आहे. तर अशा प्रकारचं भुईमुग काढणी यंत्र जे आहे तो जे पारंपरिक पद्धतीपेक्षा असं हे नवीन तंत्रज्ञान केले की हे महिलांसाठी सहजरित्या वापरता येते. त्याचबरोबर आपण जर विचार केला की ज्वारी काढणी यंत्र आहे तर त्याबरोबर फुले शेवगा काढणी जेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला महिलां सहजरित्या शेवगा जेला तोडल्या जातात. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अंजीर जे मनुष्यचलित ज्याचा महिलांच्या म्हणा किंवा अंजीर प्लकर म्हणून आहे जे अंजीर तोडल्या जाते. कारण अंजीरला कट अँड होल्ड टाईप असं प्रोव्हिजन दिलेलं आहे की आपण सुद्धा चांगल्या क्वालिटी मेंटेन करण्यासाठी ते आपल्याला अंजीर प्लकरसुद्धा राहुरी कृषी विद्यापीठाने आहे ते महिला सहजरित्या वापरू शकतात. फुले लिंबू झेला म्हणून आहे त्याचा वापर करू शकतात. त्याचबरोबर असे अनेक प्रकारचे अवजार जे आहेत विद्युत मोटार चालित फुले औषधी वनस्पती यंत्र आहे ज्यामध्ये जे आपल्या आदिवासी महिला भगिनीने आहेत ते दगडाने फोडायचं जसं ते औषधी जसं हिरडा बेडा रिटा असेल तर अशा प्रकारचे यंत्र आहेत. त्याचबरोबर विद्युत मोटार चालित शेंगा फोडणी यंत्र आहे वर्गवारी यंत्र त्याच्यातून सॉर्टिंगसुद्धा केल्या जाते. हे सुद्धा महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर याचा उपयोग केला जातो. आज त्याचा एक गृहउद्योग म्हणून पण शेंगदाणा चटणी म्हणा चिक्की म्हणा याच्यासाठी सुद्धा ते यंत्र वापरले जाते सहज. म्हणजे असे अनेक प्रकार मका सोडणी यंत्र आहे विद्युत मोटार चालित हे सुद्धा महिलांसाठी उपयोगी आहे. असे नारळ सोडणी यंत्र आहेत. अनेक प्रकारचे असे छोटे छोटे भेंडी कात्री आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारचे छोटे छोटे यंत्र जे आहेत ते महिलांसाठी राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहे. बरोबर. सर, आपण यंत्रांना आणि अवजारांविषयी आता सांगितलं. मग ही यंत्र आणि अवजारं विकत घ्यायची असतील तर सरकारद्वारे काही अनुदान पुरवलं जातं का? त्याविषयी काय सांगाल? या ठिकाणी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या राज्यामध्ये म्हणा की 2 प्रकारच्या सध्या कृषी यांत्रिकरणाच्या योजना आहेत ज्या माध्यमातून शेतकरी बांधवांना अनुदान दिलं. एक केंद्र शासन उपअभियान कृषी अभियांत्रिकी योजना आहे आणि एक राज्य पुरस्कृत उपअभियान कृषी अभियांत्रिकी योजना. या माध्यमातून शेतकरी बांधवांना अनुदान उपलब्ध केले जाते. बरोबर. सर, जाता जाता आपल्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आता आपण जे काय तंत्रज्ञानची माहिती घेतलेली आहे जे राहुरी कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं आहे या तंत्रज्ञानाचा वापर जर त्यांनी केला तर नक्कीच त्यांना लागवडीचा खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ होईल. त्याचबरोबर वेळेची श्रमाची पैशाची ही बचत होईल आणि या तंत्रज्ञानामुळे त्यांना हा फायदा तर होईलच. तर मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बुवा आपल्याला जर परवडणारं यंत्र आपली क्षमतेनुसार आपण विकत घ्यावे. अन्यथा आज हे तंत्र अवजार बँक म्हणून सुद्धा आपल्या माध्यमातून वापरता येईल आणि राहुरी कृषी विद्यापीठामध्ये हे यंत्र संग्रहालयामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विक्रीसुद्धा आहेत. तर ज्या शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान पाहिजे असेल तर ते आम्ही उपलब्ध पण करून देईल. आणि शेवटी मी शेतकरी बांधवांना हेच सल्ला देतो
की आज कृषी यांत्रिकरणाशिवाय आपल्याला पर्याय नाही, तर हे सुधारित अवजार यंत्राचा वापर करावा. नक्कीच आपल्याला लागवडीचा खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ होईल. बरोबर सर, आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती आज मार्गदर्शन केलं. निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांना ते उपयुक्त पडेल. तर म्हणजे याच्या कार्यक्रमामध्ये आपण महात्मा फुले विकसित जी कृषी यंत्र आणि अवजार आहेत यांच्याविषयी मार्गदर्शन घेतलं. ही यंत्र आणि अवजारं म्हणजे कशा प्रकारे विकसित आहेत आणि आधुनिकतेचा आपण जर हात धरला तर निश्चितच आपल्या भविष्यासाठी आणि एकूणच आपल्या शेतीमध्ये उत्पादनामध्ये आणि उत्पन्नामध्ये कशा प्रकारे यातून आपल्याला सकारात्मक गोष्ट दिसून येईल किंवा मग सकारात्मक आपल्याला यातून उत्पन्न मिळवता येईल यात शंका नाही. तर निश्चितच आजचं मार्गदर्शन आपल्याला उपयोगी पडेल अशी मी आशा व्यक्त करते. सर, आपण इथे आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार.